नमस्कार शेतकरी मंडळींनो, यंदा कापूस लागवडीचा विचार तुम्ही पण करत आहात का? पण बाजारात इतके वेगवेगळे वाण उपलब्ध आहेत की कोणते बियाणे निवडावे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात 2026 मधील कापसाचे टॉप 7 वाण, त्यांची वैशिष्ट्ये, बोंडाचे वजन, पीक कालावधी आणि कोणत्या जमिनीसाठी कोणते वाण योग्य आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेवटी तुम्हाला लवकर येणाऱ्या कापसाच्या वाणांबद्दल माहिती सांगणार आहे। मित्रांनो, भारतामध्ये जवळपास 60 लाख शेतकरी कापसाची शेती करतात आणि त्यामधून 4 ते 5 कोटी लोकांना रोजगार मिळतो। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ही भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे। योग्य बियाण्यांची निवड केली तर उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि नफा पण जास्त मिळतो। चला तर मग पाहूयात कापसाचे टॉप 7 वाण। 7 नंबरला येतं राशी कंपनीचं 779। हलकी ते मध्यम जमिनीसाठी उत्कृष्ट वाण आहे। पिकाचा कालावधी 120 ते 130 दिवसाचा असल्यामुळे लवकर येणाऱ्या वाणांपैकी हे एक वाण आहे। बोंडाचे वजन 5 ग्रॅम असते, रसोसक किडींना सहनशील आहे। 6 नंबरला येतं अजित सीडचं एशियस 155। मध्यम ते हलक्या जमिनीसाठी लोकप्रिय वाण आहे। बोंडाचे वजन 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत जाते। पीक कालावधी पाहिला तर 125 ते 160 दिवसाचा आहे। याच्या धाग्याची लांबी आणि गुणवत्ता चांगली असून लाल्या रोग तसेच रसोसक किडींना हा सहनशील वाण आहे। क्रमांक 5 ला येतं US ॲग्री सीडचं 7067। हा वाण हलकी ते मध्यम भारी जमिनीसाठी योग्य आहे। एका बोंडाचं वजन 5.5 ते 6 ग्राम पर्यंत जाते। 30 ते 31 मिलीमीटर लांबीचा धागा मिळतो। रसोसक किडींना सहनशील असून कमी अंतरावर लागवडीसाठी योग्य आहे। 4 क्रमांकाला येते तुलसी सीड्स कंपनीचं कबड्डी। सध्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेचं असलेलं वाण आहे ते म्हणजे कबड्डी। या वाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 5 पाकळ्याचे बोंड। एका बोंडाचे वजन 6 ग्रॅम पर्यंत जाते। पाण्याचा ताण, लाल्या रोग आणि रसोसक किडींना हा वाण चांगल्या प्रकारे सहन करतो। 3 क्रमांकाला येतं निजुडी सीडचं आशा NCH 9011। हा वाण मध्यम ते हलक्या जमिनीसाठी योग्य आहे। बोंडांचा आकार मोठा, धाग्याची गुणवत्ता चांगली असून धाग्याची लांबी ही 25 ते 27 मिलीमीटर असते। पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्त आहे। 5 पाकळ्याची बोंडे आणि रोगकिडींना सहनशील हीच या वाणाची वैशिष्ट्ये आहेत। 2 क्रमांकाला येतं राशी सीड्स कंपनीचं निओ। हा वाण मध्यम ते हलक्या जमिनीसाठी योग्य असून बोंडाचे वजन 6 ते 6.5 ग्रॅम असते। क्वालिटी चांगली असल्यामुळे हे वाण शेवटपर्यंत हिरवेगार राहते। पाण्याचा ताण आणि रसोसक किडीला सहनशील असून जास्त बोंडे धारण करण्याची क्षमता आहे। आणि क्रमांक 1 चं वाण आहे राशी कंपनीचं 659। उत्पादन क्षमता आणि बोंडांच्या वजनामुळे हा वाण शेतकऱ्यांसाठी पहिली पसंती आहे। बोंडाचे वजन 5.5 ते 6.5 ग्रॅम पर्यंत असते। मोठी वजनदार बोंडे, मजबूत वाढ आणि जास्त बोंडे धारण करण्याची क्षमता हे या वाणाचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत। कापूस वेचणीसाठी हा वाण सोपा मानला जातो। मित्रांनो, अनेक वेळा शेतकरी हे इतरांच्या सांगण्यावरून बियाणे निवडतात, पण प्रत्येक शेताची जमीन, पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन हे वेगवेगळे असते। म्हणून बियाण्याची निवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक परिस्थिती यानुसार वाणांची निवड करा। योग्य वाणांची निवड हीच जास्त उत्पादनाची पहिली पायरी असते। तर मित्रांनो, आज आपण कापसाचे 7 वाण पाहिले। लवकर तयार होणाऱ्या वाणांमध्ये राशी 779, US ॲग्रीचे 7067 आणि निजुडी सीड्सचे आशा हे वाण लोकप्रिय आहेत। हे झालं बियाणांबद्दल। कापूस बियाण्यांचे प्रमाण जर पाहिले तर साधारणपणे 950 ग्रॅम बियाणे प्रति एकरासाठी लागते, म्हणजेच 475 ग्रॅमचे 2 पॅकेट प्रति एकरी वापरता येतात। बीज प्रक्रिया। पेरणीपूर्वी बियाण्यांची बीज प्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या काळात रसोसक किडींपासून संरक्षण मिळण्यास मदत होते। यासाठी थायमिथोक्झॅम 30% FS घटक असलेले स्वाल कंपनीचे बटालियन किंवा इंजिन थायोमॅक्स यापैकी कोणतेही औषध वापरू शकता। हे आपण 10 मिली प्रति किलो बियाण्यास चोळावे आणि नंतर सावलीत सुकून पेरणी करावी। योग्य बीज प्रक्रिया केल्यास उगवण शक्ती चांगली होते आणि सुरुवातीला रसोसक किडींपासून पण संरक्षण मिळते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि शेतीविषयक अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या भागात कापसाच्या कोणत्या वाणाची सर्वाधिक लागवड केली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तुर्तास धन्यवाद।